ओके, तर आम्ही आज निघतोय गावी जाण्यासाठी आणि मी कन्फ्यूज आहे की मी बॅग कोणती नेऊ, कारण की माझ्यासोबत मम्मी पण आहे. पण मम्मी म्हणते की ही बॅग घेऊया आणि मला असं वाटतं की ह्या बॅगेत आमचे दोघांचे कपडे मावणार नाही, कारण की आम्ही 4-5 दिवसांसाठी चाललो आहे आणि नेहमीसारखं ह्यावेळेस पण माझं तिकीट झालं नाही आहे. आम्हाला परत जनरल डब्यामध्ये प्रवास करायचा आहे. सो मला भीती वाटते की जागा आपल्याला मिळेल की नाही, कारण की मम्मी पण सोबत आहे. तो बघूया. संध्याकाळी 9:30ची गाडी आहे, देवगिरी एक्सप्रेस. तर इथून आपल्याला पटापट निघावं लागणार आहे, कारण की JVLR पूर्णपणे ट्रॅफिक जाम असतो, म्हणून लवकर निघलेलं बरं आहे. मागच्या वेळेस मी माझ्या गावी गेलो होतो तेव्हा तुम्हाला माझ्या बाबांना भेटवलं होतं आणि त्यावेळेस मी एकटा असल्यामुळे घरच्यांना पण भेटता आलं नव्हतं, म्हणून यावेळेस माझी मम्मी पण सोबत येते. सो ती पण त्यांना भेटेल. सध्या संध्याकाळचे 4 वाजायला आलीत आणि मी पटापट रेडी होतो भाई, आणि 6 वाजता आपल्याला निघायचं लगेच. चला, मी करतोय इथे प्रेस करण्याआधी एवढे कपड्यांचे सिलेक्शन करावे लागतात. जेवढा टाइम आपला ट्रॅव्हल करण्यामध्ये जातो त्याच्यापेक्षा अर्धा टाइम आपले हे सिलेक्शन करण्यामध्ये, बॅग पॅक करण्यामध्ये, या सगळ्या कामातच निघून जातो. सध्या संध्याकाळचे 4:30 होत आहेत आणि आपण 5:30 पर्यंत घर सोडणार आहोत. सध्या मी चहा ठेवलाय गॅसवरती. सो मम्मी पण रेडी झाले. मग किती दिवस राहायचं आपल्याला? 4-5 दिवस. 4-5 दिवस. मम्मीने भाई आज पहिल्यांदा साडी घातली आहे किती दिवसांनी, कारण की इथे ती ड्रेस घालते. पण आता आम्ही गावी जातोय, सो गावी थोडंसं टापटीप राहणं आणि साडी नेसलेल्या लोकांना तसं आवडतं पण. आणि हा, मी आजच नवीन माईक परचेस केला आहे. सो व्हॉइस कसा वाटतो तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ॲक्च्युली फोन जवळ असल्यावरती या माईकचा इतका इम्पॅक्ट पडत नाही, पण जेव्हा आपण लांबून शूट करत असतो, वाईड अँगलमध्ये शूट करत असतो, तेव्हा याचा खूप मोठा यूज होतो. मी पूर्ण प्रयत्न करतो की तुमच्यापर्यंत चांगला कंटेंट पोहोचवण्याचा, आणि आय होप तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील. ओके, वी आर रेडी टू गो. मी खांद्यावरची एक बॅग घेतली आहे आणि ही एक बॅग आहे. सो 2च बॅग आहेत आमच्याकडे. बॅग घेऊन आम्ही निघालो स्टेशनला जाण्यासाठी आणि JVLR पूर्णपणे खाली होता. आम्ही पोहोचलो जोगेश्वरी स्टेशनला आणि ही हार्बर लाईन आहे, तिथून आपल्याला गाडी लागणार आहे CST साठी. हे बघा, ठीक 2 मिनिटांनंतर CST ला जाणारी गाडी आली. सध्या 8 वाजता आणि आम्ही पोहोचलोय CSMT स्टेशनवरती. तुम्हाला आवाज येत असेल. 14 नंबर प्लॅटफॉर्मवर आम्ही सध्या बसलोय आणि आपली गाडी आहे 9:30ची. जागा मेन बघायची आपल्याला. जनरल डब्बा आहे आपला, सो जागा भेटणं खूप मुश्किल आहे. थोडीशी घाई झालेली परवडेल, पण असं लवकर येऊन इथे बसणं परवडत नाहीये, कारण की अजून 1 तास आहे पूर्ण. सध्या समोर कोल्हापूर एक्सप्रेस होते, तिथं निघून गेले. फायनली माझ्या मागे उभी आहे देवगिरी एक्सप्रेस आणि मी तुम्हाला सांगतो की आमच्यासोबत काय झालं. गाडी 14 नंबरवरती येते आणि ही गाडी अचानक 13 नंबरवरती लागली आहे, आणि म्हणून आम्हाला कोणीतरी सांगितलं की देवगिरी एक्सप्रेस 13 नंबरवर लागलं आहे. सो म्हणून आम्ही पटापट पळत ह्या प्लॅटफॉर्मवर आलो आणि आता जनरल डब्यामध्ये बसलो आहे. चलो, आम्ही बसलो आहे सीटवरती आणि मम्मी सांगेल तुम्हाला काय झालं आमच्यासोबत. हां, किती पळालो आपण? भरपूर पळालो. मम्मी तर भाई फुल फास्टमध्ये पळाले माझ्या मागे. 13 नंबरवर नाही, 12 नंबरवरती ॲक्च्युली आमची गाडी थांबली आहे. आम्ही जालना जंक्शनवरती उतरणार आहे. सो जालना जंक्शनला 5-5:15 पर्यंत ही ट्रेन पोहोचेल. ट्रेनमधला प्रवास मी थोडा तुम्हाला दाखवेन, पण जास्त मी काही बोलू शकणार नाही, कारण की जनरल डब्बा आहे आणि इथेचा डब्बा एवढा भरला आहे तर दादर कल्याण साईडला हा पूर्णपणे भरून जाणार आहे. हे बघा, लोकंसुद्धा पळत येत आहेत. ओके, सो वी आर रीच्ड ॲट जालना जंक्शन आणि आता आपण जातोय बस स्टँडकडे. आपली ट्रेन थांबली इथे समोर आणि इतकी थंडी आहे इथे. मम्मीने आता लगेच शाल काढली आणि घातली आहे. लिटरली माझे हात कापतायत आणि एवढी जास्त थंडी आहे इथे विदर्भामध्ये. चला पटापट रिक्षा पकडतो, थोडासा नाश्ता करायचा आपल्याला, कारण की आम्ही कालपासून काहीच खाल्लं नाही आहे, फक्त एका वडापाववर आहे. समोरच आहे बस स्टँड. मम्मी गेले पुढे, चहा वगैरे पिऊया. सो इथे मला पोह्याचा स्टॉल दिसतोय, आपण पोहे खाणार आहोत आज. गरमागरम चहा नाश्ता करून आम्ही निघालो बस स्टँडकडे जाण्यासाठी. इथे तोंडातून धूर निघतोय, म्हणजे विचार करू शकता थंडी किती जास्त आहे. आल्याला बस लागलेली दिसली आम्हाला. हे असं खूप रेअरली होतं, कारण की इथे बस मिळणं खूप मुश्किल आहे आणि थोडीशी वाट बघावी लागते. बस पूर्णपणे खाली. समोर 4 जण बसले, 4-5 जण. आणि आता मला एकाच गोष्टीची भीती आहे, ती म्हणजे आम्ही आत्ताच खाल्लं आहे, म्हणजे मीच खाल्लं आहे, पोहे खाल्लेत आणि ते बस चालू असताना निघालं नाही पाहिजे बाहेर. आता तरी रस्ते चांगले झालेत म्हणून काही एवढं वाटत नाही, 1 तासात गाडी पोहोचते. मम्मीला थंडी इतकी वाजते, ट्रेनमध्ये थंडी वाजत नव्हती, म्हणून आता सॉक्स घालते. ओके, सो आम्ही उतरलो आहे रोडा फाट्यावरती. रोडा फाट्यावरून जवळच गाव आहे. सो आता छोटू दादा आम्हाला घ्यायला येतोय. बऱ्याच रिक्षावाल्यांची आमची बार्गेनिंग करून झाले, पण आतमध्ये रिक्षा येत नाही, कारण की हा रोड इतका खराब आहे. तुम्हाला मी रस्ता दाखवेन आता. हे बघा, आता इथून रोड हा खूप सुंदर असा आहे, पण पुढे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो की हा रोड कसा आहे. हे बघा, खराब रोडला सुरुवात झाली आहे. आपण अजून 200 मीटर पण आलो नाहीये, पण हा रोड बघा, आणि शेवटपर्यंत याच्यापेक्षा डेंजरस हा रोड
जो आपल्याला बघायला मिळणार आहे. सध्या सकाळचे 7:30 होत आहेत आणि आम्ही पहिल्यांदा एवढ्या लवकर गावी पोहोचलोय. ओके, मी पोहोचलोय घरी आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. मी आता ब्रश करत होतो तेव्हाच मी एक गोष्ट बघितली. इथे बसलेत बाबा आणि बाबांची तब्येत पूर्णपणे चांगली आहे. ते बघा, हे बघा, इथे एक डुक्कर उभा आहे आणि तिथे तुम्हाला दिसते ती फिमेल आहे आणि तिचे एवढे पिल्लं माझ्या समोर उभे आहेत. हे बघा, खेळत आहेत ते आणि किती सुंदर वाटते बघा. आय एम सो सॉरी, मी तुम्हाला सकाळ सकाळी डुक्कर दाखवलं आहे, पण गावी आल्यावरती मला हे पहिल्यांदा हेच दिसलं आणि किती भारी वाटते ते बघायला. तर सध्या रात्रीचे 8:30 होत आहेत आणि आता आमचं जेवण करून झालंय आणि आता आपण डान्सचा प्रोग्राम बघणार आहोत. काय बनलेस तू? काय बनलेस? काय म्हणली? मातोश्री. मातोश्री. बोल बोल. काय बनलेस? मातोश्री. बोल बाई. म्हणा तू. तू काय बनलेस? नाही नाही, तू नाही मातोश्री. तू नाही बनली काय? तू गुलाबी साडीचं नाव काय तीच लागणार. मम्मी आता रेडी करते. झोप ना आली का? हे काय दूर होते? सांग. हा, नाही ना, मी हे लावायला आली आहे? नाही आली. हे बघा, इथे डिस्को लाईट लावलेत आणि गाणं सुरू झालेलं आहे. सध्या रात्रीचे 10 वाजता आहेत आणि गावातली पूर्णपणे लाईट गेली आहे. आणि मी आता आकाशात बघितलं तर इथे अब्जो करोडो म्हणजे असंख्य तारे मला दिसत आहेत, जे की मुंबईमध्ये कुठेच आपल्याला दिसत नाही. भाई, मला आज इतकं बरं वाटलं ह्या आकाशाला बघून. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे सगळे तारे आहेत जे तुम्हाला आता दिसत आहेत. वाव, आय एम सो सॉरी, गावी खूप जास्त थंडी आहे आणि म्हणून मला कापायला होते, खूप बोलता पण येत नाही आहे. तरीसुद्धा मी बोलतोय. पटापट घरी जातो आणि मी तुम्हाला उद्या सकाळी भेटतो. हे गाव फिरूयात किंवा आपल्या शेतात जाण्याचा प्रयत्न करूया. ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. सध्या तर मी या ब्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. उद्या आपण पूर्ण गाव फिरणार आहोत. नक्की व्हिडिओ बघा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.